किंवा ज्या गावांमध्ये मी जाते ना, तिथे जास्त कॉम्पिटिशन आहे. कारण त्यांना एक्सपोजर नसल्यामुळे 2 मुलं बाहेर जाऊन जर रिएलिटी शो करून आली, तर त्यांच्या नावाने ते क्लास चालतात, त्यांच्या नावाने असं खूप चालतं. तेव्हा मी त्यांना पण म्हटलेलं, की तुम्ही एकत्र या. मी असताना तुम्ही सगळ्यांना बोलवा, आपण बोलू. तुम्ही तसं काम करा. कारण काम सगळ्यांसाठी आहे. ह्याच्याकडे 50 मुलं असतील, ह्याच्याकडे 60, ह्याच्याकडे 100 नाहीच आहेत मुलं कोणाकडे असं होऊच शकत नाही. आणि माझी मैत्रीण आहे दीपाली विचारे, तिने मला तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी कोरिओग्राफ केलं, तेव्हा एकदा फोन केला होता तिला काहीतरी टेक्निकल विचारायला. आणि दीपालीनं ते तेव्हा ते कुठलं गाणं तिचं द तिचं फेमस झालं होतं गाणं तेव्हा. 700 खिडक्या, 700 खिडक्या. तर ती एस्टॅब्लिश कोरिओग्राफर होती, माझी गुरु भगिनी. आणि मी तर तिला क्लासमध्ये पण कधी भेटले नव्हते, कारण ती तर सोडून बरीच वर्ष झाली. तिची माझी ओळख झाली आणि तिने अगदी घट्ट मिठी मिठी वगैरे मारलेली. तर मला अशी ती खूप जवळची वाटायची. तर मी तिला म्हटलं, "मला हे करायचंय." तर तिने मला सांगितलं, "अगं ये बिंदास, इकडे भरपूर काम आहे सगळ्यांसाठी." हे एका येणाऱ्या नवीन मुलीला आपल्या बरोबर जी माझी आपली कॉम्पिटिटर होऊ शकते, सांगणं सोपं नाहीये. सो त्यामुळे मला हे डोक्यात पक्क बसलंय, की तुमचं काम भरपूर असतं. फक्त तुम्हाला जर स्टॅग्नन्सी आली, तर ती तोडायला एखादा आपल्यापेक्षा बेटर किंवा आपल्याला काहीतरी शिकायला दुसऱ्या माणसाकडे जाऊन सरेंडर करणं, हे कमी लोकांचं होतं असं मला वाटतं.